असं जेव्हा गोविंद पंत मीराबाईला सांगतायत की जलमला कुठे वाढला कुठे ह्याला सोड, आणि नंतर जेव्हा स्वतःची द्वारका निर्माण करून जेव्हा कृष्णाला द्वारकेत जावं लागलं, लोक त्याला रणछोडदास सुद्धा म्हणले. काय कृष्णाला नावं ठेवली नाही हो, किती दुःख आहे म्हणून काय त्यांनी टेन्शन घेतलं का? आता काय करावं, राधा सोडावं लागली, आता काय करू, गोगडी सोडावं लागले, आई वडील सोडावं लागले, आता काय करू, आम्ही इकडे हस्तिनापुरातले सारखं झालो तरी नाही काय श्वास, हे सगळं टेन्शन घेतलं का? नाही. कसा आनंद निर्माण केला? बासरीतून आनंद निर्माण केला. आपल्या गोपिकांना आपल्यासाठी रास रचला, किती गाणी आहेत, आपण नाचावं, खेळावं, बागडावं, आनंद निर्माण करावा. काही लोक असे आहेत ना, आनंद म्हणजे काय विकत घ्यायची वस्तू आहे का? अजिबात नाही ना. अहो, बाहेर गावी पैसा कसा खपवायचा हे असतं बरं का त्यांच्या डोक्यात. बाहेर गावी जाणार, आता ते मोबाईलचं खेळ आलेलंच आहे, तिकडे जाणार, अक्षरशः तो स्वतःचा आनंद राहतो बाजूला, हा फोटो काढ, तो फोटो काढ, आणि फोटो काढणार पण तिकडे पण स्टेटसला पाठवलं का? एखाद्या मित्राने जर नाही पाहिलं तर तू घेऊन जातो, तू काय करायला गेलाय, आनंद घ्यायला गेलास आहेस ना, पण ते आनंद विसरूनच जात होतो. अशा पद्धतीनं कृष्णाने जेव्हा आपल्याला बासुरी वाजवून जेव्हा एवढा आनंद निर्माण केलेला आहे, आणि नाचणं बागडणं तर आपल्याविषयी म्हणजे आपल्याला ते तर आवडतच आहे. हरिपाठामध्ये जे आपण काय करतो ते सगळं कृष्णाचीच देण आहे. त्याच्यामुळेच आपण हरिपाठ, जरी ज्ञानेश्वरी मधून म्हणजे तो एक ग्रंथच आहे, हरिपाठ हा ग्रंथ आहे, जरी त्यांनी लिहिलेला असला तरी पण आपल्याला ते कृष्णाच्या याच्यातून आपल्याला ते करावंसं वाटतं ना, असं आहे. अशा पद्धतीनं जेव्हा गोविंद पंत मीरेला सांगतात की अगं कृष्णानेच एवढं दुःख भोगलं आहे, तर का त्याला दुःख सांगत आहे? जे आपण भक्ती करत आहे त्याच्यातूनच आपल्याला पुण्य घडेल, देव भेटेल. एवढ्यातच अलख निरंजन असा हा मंत्र जेव्हा कानावर आला दोघा नवरा बायकोंच्या, तेव्हा अशी पद्धत होती किंवा साधू संतांवर विश्वास होता, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आता आपण ओळखू शकत नाही, स्वतःलाच माहित तर दुसऱ्याला काय, की आपण आता काय करतो, थोड्या वेळाने काय करणार आपल्यालाच माहित नसते. मग असं जेव्हा अलख निरंजन हा जेव्हा मंत्र कानावर आला किंवा आशीर्वाद मंत्र म्हणायचं त्याला, तर तेव्हा अशी पद्धत असायची की धान्य धुन्य सुपात घेऊन जायचं. हल्लीच्या लहान मुलांना किंवा हल्लीच्या पिढीला सूप वगैरे माहित नाही, धान्य धुन्य माहित नाही. मग सुपामध्ये जेव्हा मीराबाई धान्य घेऊन गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, ते साक्षात कोण होते? गहिनीनाथ महाराज होते. त्यांनी जेव्हा पाहिलं की आज माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, असं पाहिल्यानंतर का भरल्या घरामध्ये अश्रू आहे तुझ्या डोळ्यामध्ये, असं त्या साधू संतांनी जेव्हा विचारलं, त्यांनी सांगितलं की काय सांगायचं, सगळं आहे माझ्या घरामध्ये, अक्षरशः लक्ष्मी पाणी भरते, पण माझ्या घरामध्ये पाळणा हलत नाही. पाळणा हलत नाही म्हटल्यावर लगेच आशीर्वादच दिला, अगं तुझ्या पोटी येणारा जो आहे तो तर येणारच आहे, पण त्याच्या पोटी जे चार जण येणार आहे, 4 जन्माला येणार आहे, ते मात्र जगाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणजे माझे निवृत्तीराया, ज्ञानोबाराया, सोपानराया आणि मुक्ताया, हे 4 भावंड. असं मग तिला आनंद झाला. मग ते आशीर्वाद तो देऊन गेले. काही दिवसामध्ये त्यावेळेचा आशीर्वाद खरे व्हायचे. काही दिवसामध्ये विठ्ठलपंतांचा जन्म झाला. आता हळूहळू विठ्ठलपंत रांगू लागले, नंतर दरवाजापर्यंत आले, चालू लागले. आणि शिक्षणाचं म्हटणार तर एवढे गोविंद पंत शिकलेले असताना सुद्धा त्यांना पैठणला टाकायची त्यांची इच्छा झाली की ह्याला तिकडे शिक्षणाला टाकलंच पाहिजे. मग त्यांना सुद्धा आवड होती, विठ्ठलपंतांना सुद्धा खूप शिक्षणाची आवड. गेले पैठणला, शिकले. असं करून तीर्थयात्रा पण व्हायच्या त्याच्यातून. मग शिकल्यानंतर तीर्थयात्रेची आवड झाल्यानंतर वयात आल्यानंतर आई वडिलांनी मुलाला विचारायचं असतं, आता तू विवाह बंधनामध्ये अडकायला हवं, पण त्यांना तीर्थयात्रेची आणि शिक्षणाची आवड असल्यामुळं त्यांनी ते पुढे ढकललं. असं होत असताना जेव्हा शिकत होते ते पैठणला, तिथे त्यांची भेट झाली श्रीपाद स्वामींची. श्रीपाद स्वामींबरोबर जेव्हा भेट झाल्यानंतर तीर्थयात्रा करत जेव्हा ते एकदा आळंदीला, त्याच्यामध्ये आळंदी हे क्षेत्र असायचं तीर्थयात्रा करताना. आळंदीला आल्यानंतर
असतं इंद्रायणी काठी. इंद्रायणी नदीचं एक मला सांगायचं आहे बरं का. अशी आहे इंद्रायणी नदी, म्हणजे ती स्वतः खूपच भाग्यवान आहे. जेव्हा शरयू नदी आणि यमुना गंगा, शरयू पण तिकडेच आहे, शरयू नदी ना, हा शरयूच ना, आणि यमुना गंगा म्हणजे तिकडे उत्तर प्रदेशामध्येच आहे, बरोबर, युपीला. तर खूप मोठा प्रवाह जरी असला यमुनेचा किंवा शरयूचा, शरयूने कोण पाहिलं? आपले श्रीराम. आणि यमुना नदीनं कोणाला पाहिलं? श्रीकृष्णाला. पण आपल्या इंद्रायणीने मात्र 2 संत पाहिले, आपले ज्ञानोबराया आणि तुकोबराया. किती मोठं भाग्य बघा. अक्षरशः तुकाराम महाराजांचं जर सांगायचं म्हटलं तर असं श्वास घेतो इतक्या म्हणजे जवळ जे पहिले जी त्यांची चालायची, त्यांची ती सावकारकी चालायची, ते कागदपत्र बुडाव म्हटल्याबरोबर न विचार करता ते कागदपत्र कर्ज माफ करून अक्षरशः इंद्रायणीमध्ये बुडवून टाकले. मला असं वाटतं ना, ते पहिलं सरकार असणार आहे की शेतकऱ्याला कर्ज माफ केला असं आपलं तुकोबर आहे. हा, म्हणजे एवढे आपल्याला महान संत आहेत ते. दुसरं म्हणजे त्यांनी गाथा सुद्धा त्याच्यातच ब्राह्मणांनी, आता ते जास्त मला सांगता नाही यायचं, पण त्यावेळेला त्यांचा जो छळ होऊन गाथा जी त्याच्यातच बुडवली. इंद्रायणीला सुद्धा मोह आवरला नाही आणि ती गाथा वाचायला 13 दिवस लागले असं मी कथेमध्ये वाचलेलं आहे. म्हणजे मी काही एवढी ज्ञानिक नाही, काही नाही, पण आपलं एक गडबड म्हणून चाललेली आहे, जे ऐकलं ते सांगणे. तर इंद्रायणीला सुद्धा एवढा मोह पडला त्या गाथेचा की ते 13 दिवस तिने वाचलं ते आणि मग तुकाराम महाराजांच्या हातामध्ये दिले. म्हणजे इंद्रायणी भाग्यवान आहे का शरयू आणि यमुना? म्हणजे इंद्रायणीच भाग्यवान वाटते. ज्ञानोबराया सुद्धा इंद्रायणीच्या काठावरच समाधी घेतली. जेव्हा एवढं मस्त म्हणजे इंद्रायणी नदीचं भाग्य मोठं असल्यामुळं जरी आपल्याला असं वाटलं की श्रीकृष्णाने यमुनेला दर्शन दिलं किंवा राम त्याच्यात शरयू नदीतून वनवासाला गेले नाही का, आता समजा ते बोटीतून जाताना वगैरे, त्या नावाड्याचं नाव नाही आठवत आहे मला, पण केवट, हा, त्यांची एक वेगळी स्टोरी आहे समजा. अशा पद्धतीनं जेव्हा सांगतो आपण की इंद्रायणी नदीमध्ये की का असं गाथा वगैरे बुडवली, ह्याच्या पण अनेक कहाण्या आहेत, पण त्या कहाण्यांकडे जास्त वळायचं नाही आपण. मग असं करताना जेव्हा विठ्ठलपंत तीर्थयात्रेला जेव्हा आळंदीला आले, त्यांनी ते ध्यानधारणा करणे, पूजा अर्चा करणे, तिथे रुक्मिणीच्या वडिलांची भेट झाली. भेट झाल्यानंतर दोघांची जी बोलायची जी रेलचल होती ती सगळी देवाधिकाचीच. असा ग्रंथ आहे, तो ग्रंथ असा आहे, हा